विद्यार्थी मित्रांनो, सर्कलचं आता आपण 12वं लेक्चर घेतो आहे. या चॅप्टरमध्ये जरा जास्तच लेक्चर होतील कारण प्रॉब्लेम्स मोठे मोठे आहेत. ठीक आहे, आता आपण 8वा प्रॉब्लेम घेतो आहे. 8व्या प्रॉब्लेमची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. प्रॉब्लेम रीड करते मी. इन द फिगर सर्कल्स विथ सेंटर एक्स अँड वाय टचेस इंटरनली ॲट पॉइंट झेड. Segment BZ is a chord of a bigger circle and it intersects the smaller circle at point A. Prove that segment AX parallel to segment BY. Corresponding angles congruent दाखवायचे आहे. बस झालं. बघा आता कसं करायचं. सिंपल आहे. पहिले का आपण ड्रॉ करू. ड्रॉ सेगमेंट YZ and XZ. ही डॉटेड लाईन काढलेली आहे, ही आपण ड्रॉ केली. मग आता पॉइंट एक्स इज इन बिटवीन वाय अँड झेड. का बरं? एक्स वाय सेंटर आहे अँड झेड इज द टचिंग पॉइंट, म्हणजे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. ठीक आहे. मग आता पहिलं ट्रायंगल कन्सिडर करू. इन ट्रायंगल वाय बी झेड, मोठा ट्रायंगल वाय बी झेड. आता याच्यामध्ये वाय बी झेड, वाय इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल, म्हणजे वाय बी आणि वाय झेड काय झाल्या? रेड आहे. सेगमेंट वाय बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट वाय झेड. का बरं? रेड आय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस. मग परत इथे आयसोलेशन थेरम मध्ये हा बी अँगल झेड अँगलशी कॉन्ग्रुएंट होईल. देअरफॉर अँगल वाय बी झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय झेड बी. कशानुसार? आता जे घेतलं तेच आयसोसिलेस ट्रायंगल थेरम. कशानुसार? आयसोसिलियस ट्रायंगल थेरम. नंतर आता बघा अँगल वाय बी झेड, अँगल वाय बी झेड म्हणजे हा बी कॉन्ग्रुएंट टू अँगल आपण लिहिलेला आहे वाय झेड बी. आता वाय झेड बी म्हणा किंवा एक्स झेड ए म्हणा, सेमच आहे कारण अँगल तर झेड आहे. दॅट इज वाय बी झेड इज कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड ए. फक्त आपण नाव चेंज केलेलं आहे आणि याला 1 नंबर दिला. आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू. कोणता? इन ट्रायंगल एक्स ए झेड, लहान याच्यामधला. परत काय होईल? सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स झेड. का बरं? रेडाय ऑफ सेम सर्कल. कोणत्या सर्कलच्या रेडाय? स्मॉलर सर्कलच्या. रेडाय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. मग आता रेडियस एका ट्रायंगलच्या 2 साइड आहे म्हणून त्याचे अपोजिट अँगल्स पण कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजेच कोणते 2 अँगल कॉन्ग्रुएंट होते? देअरफॉर अँगल एक्स ए झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स झेड ए. कशानुसार? आयसोसिलियस ट्रायंगल थेरम नुसार. कशानुसार? आयसोसिलियस ट्रायंगल थेरम नुसार. याला आपण दुसरं इक्वेशन देऊ. आता बघा पहिल्या इक्वेशन मध्ये अँगल वाय बी झेड कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एक्स ए झेड आणि दुसऱ्यामध्ये एक्स ए झेड कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड बी. म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला तिसऱ्याशी. म्हणजेच काय? वाय बी झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स झेड एक्स ए झेड. फ्रॉम 1 and 2 अँगल वाय बी झेड congruent to angle AXAZ.
बघा आता वाय बी झेड कोणता झाला, वाय बी झेड म्हणजे हा बी कोणाशी कॉन्ग्रुएंट आला, एक्स ए झेड आले का, कोणते अँगल झाले हे, करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर सेगमेंट ए एक्स पॅरलल टू सेगमेंट बी वाय कशानुसार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. चलो, जेवढी डिफिकल्ट डायग्राम दिसते आहे तेवढं डिफिकल्ट प्रॉब्लेम नाहीये. 2 सर्कल आहे. पहिल्यांदा बिगर सर्कलचा ट्रायंगल कन्सिडर करायचा, त्याच्या रेडियस कॉन्ग्रुएंट दाखवायच्या आणि आयसोसेलियस ट्रायंगलनी त्या रेडियसच्या अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे, त्याला एक रिलेशन. मग छोटा सर्कल कन्सिडर करायचं, एक्स सेंटर असलेलं, त्याच्या 2 साइड्स म्हणजे रेडाय कॉन्ग्रुएंट आहे, त्या ट्रायंगलच्या 2 साइड्स म्हणून आयसोसेलियस ट्रायंगलनी त्याच्या अपोजिट अँगल. तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळतो. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायग्राम याच्या खूप खतरनाक आहे पण प्रॉब्लेम तसे सिंपल आहेत. आता पुढचं आहे 9th प्रॉब्लेम. डायग्राम दिलेली आहे. इन द फिगर लाईन एल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ ॲट पॉइंट पी. ठीक आहे. ओ सेंटर असलेल्या सर्कलला लाईन एल ॲट पॉइंट पी मध्ये टच करते आहे. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ द रेडियस OP. RS is the chord through OQ such that chord RS parallel to line L. If RS is equal to 12, then find the radius of a circle. RS दिलेली आहे, तुम्हाला सर्कलची रेडियस म्हणजे OR किंवा OP फाइंड आउट करायचं आहे. बघा आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं, ड्रॉ सेगमेंट OR. Consider point T as shown in the figure. आपल्याला अँगल साठी हा T पॉइंट लागणार आहे म्हणून आपण T पॉइंट घेतला याच्यावर. आता बघा अँगल OPT लागला. मी इथे काहीच पॉइंट नव्हता म्हणून T घ्यावा लागला. OPT कसा झाला हा 90 डिग्री. का बरं, टँजंट थेरमनी. का बरं झाला, टँजंट थेरमने. टँजंट थेरमनी हा झाला अँगल P. अँगल हा 90 डिग्रीचा. नंतर सेगमेंट पॅरलल टू लाईन L दिलेला आहे. सेगमेंट RS पॅरलल टू लाईन L अँड सेगमेंट OP इज ह्या 2 लाईन पॅरलल आणि OP जर त्याची ट्रान्सव्हर्सल झाली तर त्याचे
अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते होईल अँगल ओ क्यू आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ पी टी कशानुसार करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच देअरफॉर ओ क्यू आर हा अँगल झाला 90 डिग्रीचा देअरफॉर अँगल ओ क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1 मध्ये ओपीटी 90 झाला म्हणून हा पण 90चा झाला. मग आता बघा देअरफॉर सेगमेंट ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड आर एस ओ क्यू हा 90 हा क्यू अँगल जर 90 डिग्रीचा झाला याचाच अर्थ काय झाला सेगमेंट ओ क्यू परपेंडिक्युलर टू आर एस. ठीक आहे देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू हाफ आर एस का बरं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड थेरम perpendicular drawn from center to chord bisects the chord या थेरमनुसार. ठीक आहे आता मला क्यू आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे होईल कारण आर एस आपल्याला दिलेला आहे 12 देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू 6 लेट आता ही स्टेप थोडी लक्षात घ्या लेट द रेडियस ऑफ द सर्कल बी इथे मी एक्स न घेता काय घेते 2x. मग आता रेडियस काय झालं ओ आर आणि ओ पी दोन्ही आहे ते किती झालं 2x होतील. रेडार ऑफ सेम सर्कल एका सर्कलच्या रेडार आहे. ठीक आहे मग आता ओ क्यू कारण क्यू इज द मिड पॉइंट म्हटलेलं आहे ओ क्यू इज इक्वल टू हाफ ओ पी म्हणजेच ओ क्यू झालं एक्स इन ट्रायंगल ओ क्यू आर in triangle OQR angle Q is equal to 90 degree. लावा Pythagoras. By using Pythagoras theorem काय होईल OR square is equal to OQ square plus QR square. आता तुमच्या लक्षात येणार आहे इथे का बरं मी 2x घेतलं x का बरं नाही घेतलं कारण जर मी इथे x घेतलं असतं तर OQ आलं असतं x/2 आणि कॅल्क्युलेशन मध्ये थोडा प्रॉब्लेम आला असता म्हणून ही जी स्टेप आहे ही थोडी लक्षात ठेवायची स्टार काढलेली. मग आता OR किती दिलेलं आहे आपल्याला 2x² OQ x² आणि OR 6². 36. 3x² is equal to 36. X is equal to square root of 12. 4 multiplied by 3. 2√3. Therefore radius किती घेतलं मी रेडियस 2x 2 multiplied by 2√3 म्हणजे 4√3 सेंटीमीटर is the radius of the circle.
ऑब्झर्व करा. मी थांबते 2 मिनटं. थोडं लेंदी प्रॉब्लेम आहे पण सिम्पल आहे. फक्त एक स्टेप लक्षात घ्यायची आहे ती. आता आपण बघू 10वा प्रॉब्लेम. 10वा घ्यायचं आहे आपल्याला. मग 11वा तुम्हाला डायग्राम काढायची आहे. मेजरमेंट्स दिलेले आहे ABC. इंटरनली टचिंग सर्कलवाला एकमेकांना टच करतात आहे. 12वा प्रॉब्लेम नाही आहे, 13वा नाही आहे, मग 14वा करायचं. मग परत 15वा नाही आहे तुम्हाला, 16 नाही आहे, 17, 18 नाही आहे, 19. भरपूर प्रॉब्लेम्स आहे याच्यामध्ये. चला अजून 2 लेक्चर्स होतील याचे. 10वा बघू आता. डायग्राम दिलेली आहे 10th प्रॉब्लेममध्ये. सर्कलच्या प्रॉब्लेमची चांगली प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो, कारण सर्कलचे प्रॉब्लेम जरा लेंदी प्रॉब्लेम्स असतात. 10वा हे स्टार प्रॉब्लेम आहे. परत डायग्राम ठीक आहे. नंतर एक टेंजेंट दिलेली आहे. T is the touching point, C is the center आणि AB diameter आहे. अशी डायग्राम आहे. बघा काय दिलेलं आहे. इन द फिगर लाईन 10 problem. In the figure, segment AB is the diameter of a circle with center C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Segment AP perpendicular to line PQ and segment BQ is perpendicular to line PQ. Prove that segment CP congruent to segment CQ. CP congruent to CQ दाखवायचे आहे. बघा कसं दाखवू. आता आपण याच्यात केलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट CT, सेगमेंट CP अँड सेगमेंट CQ. हे सगळे काढलेत आपण. मग आपल्याला माहित आहे सेगमेंट AP परपेंडिक्युलर टू लाईन PQ गिव्हनच आहे. Therefore, segment CT perpendicular to line PQ. का बरं? Tangent theorem. ही tangent and C is the center. म्हणजे CT काय रेडियस. रेडियस इज परपेंडिक्युलर टू tangent. ठीक आहे. परत तुम्हाला दिलेला आहे सेगमेंट BQ परपेंडिक्युलर टू लाईन PQ. हे पण गिव्हन आहे. बघा आता एकाच लाईनला 3 लाईन परपेंडिक्युलर, 3 सेगमेंट्स परपेंडिक्युलर आहे. जर ते एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे तर हे 3 सेगमेंट्स कसे असतात? पॅरलल असतात. परपेंडिक्युलर टू सेम लाईन्स आर पॅरलल. देअरफॉर सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट CT पॅरलल टू सेगमेंट BQ. रिझन लिहू आपण. परपेंडिक्युलर टू
same line are parallel to each other. एकाच लाईनला पॅरलल परपेंडिक्युलर असलेल्या लाईन्स पॅरलल असतात. मग आता तुम्हाला 3 पॅरलल लाईन्सची जी प्रॉपर्टी आहे या वर्षीच्या ह्याच्यात नाही, पण तिचा वापर इथे करायचा आहे. आणि ती प्रॉपर्टी आपण 8व्या वर्गात पण शिकलो, मी या वर्गात पण शिकवलेली आहे. आता या 3 पॅरलल लाईन्स आहे, तर 3 पॅरलल लाईन्स विथ ट्रान्सव्हर्सल याच्यानुसार रेशो होईल PT डिव्हायडेड बाय TQ इज इक्वल टू AC डिव्हायडेड बाय CB. कशानुसार? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. बट AC किंवा AC इज इक्वल टू BC किंवा असं लक्षात नाही येणार तुमच्या. का बरं? CA इज इक्वल टू CB. का बरं? रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस. म्हणजेच काय झालं? PT डिव्हायडेड बाय TQ इज इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजेच काय येईल? PT इज इक्वल टू TQ. याला रिलेशन देते मी 1 नंबर. मग इन ट्रायंगल, आता कोणता ट्रायंगल? CTP. दिसला? CTP. हे 2 ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे, म्हणजे आपल्याला या 2 साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. CTP अँड ट्रायंगल CTQ. पहिल्यामध्ये सेगमेंट CT कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CT. का बरं? कॉमन साइड. नंतर अँगल CTP कॉन्ग्रुएंट टू अँगल CTQ each 90 डिग्री. सेगमेंट PT congruent to segment TQ from 1. ठीक आहे. काय होईल मग? साइड अँगल साइड. therefore triangle CTP CTQ test. Therefore segment CP congruent to segment CQ, corresponding side of congruent triangle. टेन्थ प्रॉब्लेम झालं. ठीक आहे. आता 11 प्रॉब्लेम तुम्हाला करायचं आहे. डायग्राम काढायचे फक्त 3 सेंटीमीटर हे घेऊन, रेडियस घेऊन 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन तुम्हाला 3 सर्कल्स काढायचे. पण ते सर्कल्स कसे पाहिजे? एकमेकांना टचिंग सर्कल्स. डायग्राम बघा अशी येईल. ही 3 सेंटीमीटरचं एक, दुसरं 3 सेंटीमीटरचं एक, आणि याला जोडून एक 3 सेंटीमीटरचं. असे 3 काढायचे. हे 3 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, हे 3 अशी येईल ती डायग्राम. ठीक आहे. अशी डायग्राम काढायचे, मोजून काढायचे, अनालिटिकल फिगर नाही काढायचे याची. नंतर 12वा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, 12वा आणि 13वा नाही आहे तुम्हाला. नेक्स्ट याच्यामध्ये आपण राहिलेले रिमेनिंग प्रॉब्लेम्स कंप्लीट करू. ओके. आणि तोपर्यंत सर्व प्रॉब्लेम्स 2 टाइम्स रिपीट करा आणि अभ्यास करा. कारण बोर्डाचं टाइमटेबल एका याच्यावर आलेलं आहे आणि त्यानुसार एक्झाम ही 5 मार्च ते 17 मार्चच्या मध्ये आहे. पण मे बी तो 100% खरा आहे की नाही आहे हे माहीत नाही आहे. पण जर असेल तर आपल्याजवळ फार कमी आहे. तुम्हाला खूप फास्ट अभ्यास करावा लागेल. ठीक आहे.